आनंदीच्या हळदीच्या कार्यक्रमातून विद्याधर आनंदीला किडनॅप करणार. युगंधर आनंदीला विद्याधरच्या तावडीतून कसं सोडवणार? आनंदी मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. यात आनंदीच्या हळदीच्या कार्यक्रमात सगळे आनंदात असतानाच अचानक लाईट जाते आणि त्याच अंधाराचा फायदा घेत विद्याधर बाईच्या वेशात साडी नेसून घरात एंट्री करतो. अंधारात तो आनंदीला म्हणतो, "आनंदी, मी आलो." आणि त्यानंतर एक धक्कादायक घटना घडते. विद्याधर आनंदीला एका मोठ्या बॉक्समध्ये बंद करून त्यावर फुलं टाकतो आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोरून तिला किडनॅप करून घेऊन जातो. दुसरीकडे युगंधर आनंदीचा शोध घेत असतो. तो आपल्या मेवणीला विचारतो की आनंदी कुठे आहे ते सांग. मात्र ती ठामपणे म्हणते, "जीव गेला तरी आनंदी कुठे आहे हे मी सांगणार नाही." हे ऐकताच संतापलेल्या युगंधरचा रौद्रावतार पाहायला मिळतो. तो जमिनीवर गोल चौकोन तयार करून त्यात आग लावतो आणि मेवणीला त्या आगीसमोर उभं करतो. युगंधर म्हणतो, "मग आता जीव द्यायला तयार रहा." आता युगंधर आनंदीला विद्याधरच्या तावडीतून वाचवणार का, हे येणाऱ्या भागात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या निमित्ताने मराठी अभिनेता विकास पाटील आनंदी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेमध्ये विकासनं खलनायकाची भूमिका साकारली असून विद्याधर निंबाळकर असं अभिनेत्याच्या भूमिकेचं नाव आहे. विद्याधर हा युगंधरचा लहान भाऊ असून युगंधरने स्वतः शाळेत न जाता मोलमजुरी करून भावाला शिकवलं. पण विद्याधरने भावाच्या कष्टांची जाण ठेवली नाही. युगंधरच्या संपत्तीवर विद्याधरची नजर असते. त्याचबरोबर विद्याधरला पैशांचा खूप माज असतो. इतकंच नव्हे तर तो पैसे आणि बाईसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी विकासची भूमिका आहे. विकास पाटीलनं आजवर मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आनंदी मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणं विकासची एक आव्हान होतं. भूमिकेबद्दल सांगताना विकास म्हणाला की आजवर मी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण आनंदी मालिकेतील विद्याधर खूप वेगळा आहे. त्याची मानसिकता, त्याचा राग, त्याचा अहंकार सगळंच टोकाचं आहे. यामुळे एक अभिनेता म्हणून स्वतःला नव्यानं शोधण्याची संधी मिळतेय. यापूर्वी विकास पाटीलनं स्टार प्रवाह वाहिनीवरील लेक माझी लाडाची या मालिकेत काम केलेलं. ही मालिका 2018 मध्ये प्रसारित करण्यात आलेली. स्टार प्रवाहाच्या या मालिकेनंतर विकास आता 8 वर्षांनी स्टार प्रवाहावर कमबॅक करणार आहे. त्यामुळे अभिनेत्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या भूमिकेविषयी सांगताना विकास म्हणाला की आजवर मी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण आनंदीमधला विद्याधर पूर्णपणे वेगळा आहे. त्याची मानसिकता, त्याचा राग, त्याचा अहंकार सगळंच टोकाचं आहे. यामुळे एक अभिनेता म्हणून स्वतःला नव्यानं शोधण्याची संधी मिळतेय. लवकरच मालिकेत आनंदी विवाहबंधनात अडकणार आहे. आनंदीचं लग्न होऊ नये म्हणून विद्याधर नेमकी कोणती खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान विकास पाटीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यानं जय जय स्वामी समर्थ, बायको अशी असावी, वर्तुळ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेता तुकाराम, मालक, अय्या, गोळा बेरीज यांसारख्या सिनेमांमध्येही दिसला आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.